मित्रांनो, मी काही इंजिनिअर नाहीये. पण मी इंजिनिअर जरी नसलो, तरी मी घरं दुरुस्ती करायचो. त्यातनं सगळं एक नॉलेज आपण विचारून शिकतो, बघून शिकतो. शिक्षण असतं तर अजून चांगलं झालं असं हे मला केव्हाही वाटतं. पण मला नेहमी प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायला आवडते, की कशामुळे असं घडतं? काय होतं? जसं मी मगाशी भूत-बीत संकटाला न घाबरता बिल्डर झालो. बिल्डिंग पडल्यानंतर का पडली ती शेजारची भिंत? काय चुकलं माझं? असं सारखं करत असतो. तर मला बिल्डिंग लाईनमध्ये माझ्या प्रत्येक व्यवसायाने असंख्य गोष्टी शिकवल्या. आता ही स्टोरी आता माझी परत अश्विनी अपार्टमेंट. 1980 ची गोष्ट ही. 1980 ला सुरुवात केली, 80 ची गोष्ट. त्यावेळेला तुम्ही आता जे कोणी बिल्डर मंडळी ऐकत असाल किंवा तरुण पिढी, त्यावेळेला सिमेंटचं पोतं असायचं ₹13 ला. हे खूप त्यावेळेला ₹13 पण आमच्या दृष्टीने महाग असायचं. पण सिमेंट मिळायचंच नाही. त्यावेळेला 1980 सालचे कोणी सीनियर मंडळी असतील, तर तुम्ही तुम्ही मुलांना तुमच्या वडिलांना विचारा, की सिमेंटला बंदी असायची. सिमेंट फक्त सरकारी कोट्यातनं मिळायचं, जसं रेशन दुकानावर मिळतं तसं. तुम्हाला जर सिमेंट पाहिजे असेल, तर मला तो झालेला प्लॅन पास करून आर्किटेक्चर, आरसीसी कंट्रोल सर्टिफिकेट घेऊन त्या भागातल्या आमदाराकडे जावं लागायचं. त्यावेळेला अंतुलनचा काळ होता. हा काळ खूप फेमस होता. अंतुलनचा काळ सिमेंट करता खूप गाजला. अंतुले मुख्यमंत्री होते त्यावेळेला. आणि मग आमदारांनी सही दिल्यानंतर ती कमिटी तुम्हाला सिमेंटची पोती पास करायची. आणि अशा प्रकारे आमदाराची मदत नसेल तर सिमेंट होऊच शकायचं नाही. आता हे जे सिमेंट होतं सगळं, हे तुमचं टोटल त्याला इतकी डिमांड होती, ब्लॅक मार्केटमध्ये त्याचे रेट चालले होते कारण सिमेंटच मिळत नाही. त्यामुळे भेसळ पण होणार. मग अशा करता जर काम करताना सगळे बिल्डर, सगळे कॉन्ट्रॅक्टर काय करायचे, की स्लॅब घालायचो आम्ही. सिमेंट कुठे वापरावं लागतं? कॉलमला आणि स्लॅबला. तर स्लॅब घालताना त्या स्लॅबमधले, त्या कॉलममध आपल्या काँक्रीटमधले थोडे-थोडे त्याला टेस्टिंगसाठी असे गोळे काढून घ्यावे लागतात. आता 1 सेकंदाला त्याला नाव विसरलो, तसे-असे त्याचे मोल्ड लागतात. त्याला टेस्ट ट्यूब म्हणतात. त्या टेस्ट ट्यूबमध्ये ते गोळे भरायचे आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या लॅबला किंवा पुण्यामध्ये मला आठवतंय लोखंडे तालमीपाशी नगरकरांची लॅब होती. त्या लॅबला ते टेस्टिंगला नेऊन द्यायचे. 21 दिवसांनी रिझल्ट येणार. कारण की सिमेंटचं काँक्रीट सेट व्हायला 21 दिवसाचा 3 आठवड्याचा पिरियड असायचा. पण नॅचरली 21 दिवसांनी त्याची टेस्ट घेतली जायची, की हे जे सिमेंट तुम्ही काँक्रीट केले आहे, जे स्लॅब टाकलेले आहेत, त्याच्यात स्ट्रेंथ आहे का? ते योग्य आहे का? याची टेस्टचा रिपोर्ट तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजची लॅब किंवा नगरकरांची लॅब ही द्यायची आणि ते तुम्हाला कॉर्पोरेशनला सबमिट करावं लागायचं. हे टेस्टिंग आहे. जर ते भेसळीचं सिमेंट असेल आणि जर ते खराब असेल, तर 21 दिवसांनी टेस्ट निगेटिव्ह यायची. सगळा स्लॅब तोडावा लागायचा. पण त्यावेळेला नाईलाज होता. तुम्हाला काही करावं लागायचं नाही. आता तुम्हाला सांगतो, लॅबचा 21 दिवसांनी रिपोर्ट येणार, तोपर्यंत ठीक आहे थांबावं लागायचं. पण 21 दिवस मला स्लॅबला 21 दिवस थांबावं लागायचं. माझ्याकडे जे काम करणारे वडारी होते, अशिक्षित, इंजिनिअर नाही, त्यांची लॅब नाहीये. पूर्वीच्या सगळ्या बिल्डिंग लाईनमध्ये वडार समाजाचे या देशावर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीवर मोठे उपकार आहेत. आता वडार समाजातले कित्येक लोकं तेही बिल्डर झालेत. पण कष्टाची कामं, उन्हातान्हातली कामं, सिमेंटची कामं हीच जमात करायची, दुसरं कोणी करू शकायचं नाही. अतिशय कष्टकरी आणि हुशार जमात. मग माझ्याकडे सिमेंट आलं, की जो माझा वडारी अण्णा, आम्ही त्याला अण्णा म्हणायचो. "अण्णा जरा बघा." सिमेंटच्या पोत्यात अण्णा हात घालायचे, असं घ्यायचे, असं-असं चुचकरायचे, असा वास घ्यायचे, सांगायचे, "हे सिमेंट चांगलं आहे साहेब, भरून टाका. हे खराब आहे साहेब, घेऊ नका." आता तो इंजिनिअर नाहीये, लॅब नाहीये त्याच्याकडे, फक्त हातातली मुठी घेतोय, पण अनुभव आणि त्याचप्रमाणे होतो तो जेव्हा चांगला म्हणलाय त्याचे गोळे जेव्हा आम्ही टेस्टला पाठवायचो, ते चांगलेच निघाले आणि तो जेव्हा खराब म्हणाला, त्याचेही आम्ही क्यूब पाठवलं, ते खराबच निघाले. प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने कष्ट करता, काम करता, ते नॉलेज पुस्तकी नॉलेजपेक्षाही महत्त्वाचं असतं. तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं. मी याच्याशिवाय छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, भिंतीला क्रॅक जाणे येते. साधे-साधे गवंडी मला सांगतात, "साहेब सगळेजण भिंत आपण बांधतो 12 फूट लांबीची. तर 12 फूट लांबीची भिंत बांधल्यानंतर त्याला वरती 4 फूट झाले, की एक पाटली भरणं म्हणतात. यांच्या टेक्निकल भाषेत बीम म्हणायचा आडवा, की तुम्ही सलग 12 फूट 10 फूट उंचीची भिंत बांधली, तर ती त्याला क्रॅक जाऊ शकतात, त्यावर लोड येत नाही. म्हणून लोड डिव्हाईड करायला मध्ये काँक्रीटची पाटली भरावी लागते. आता ही पाटली भरताना आपण जर जी पद्धत असते, ज्यांना नॉलेज नाही, ते गावठी पद्धतीने भरतात. 2 लोखंडी बार ठेवतात आणि असं इकडनं रंधा लावतात आणि असा माल टाकत जातात, माल साठवत जातात. तर ते रॉंग आहे. मला गवंड्याने का शिकवलं, की चुकीचंच आहे. साधा तो गवंडी शिकलेला नाहीये. तुम्ही सळ्याचं बीम बांधा छोटेसे असे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला हे करा, सेंटरिंग सारखं करा आणि तो बीम भरा.
आणि त्याच्यापुढे मला सांगितलं, जर भिंत जर 12 फूट लांब असेल, जे मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये केलं, ज्या भिंतीला आमच्या बिल्डिंगमध्ये भिंतीला क्रॅक का कमी जातात त्याचं वन ऑफ द ते कारण आहे. त्याचं जनक मी नाही, माझ्या हाताखाली माझे जे कोण होते अशिक्षित, तुमच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने अशिक्षित, माझ्या दृष्टीने अतिशिक्षित ते गवंडी किंवा ते लेबर, उभी पाटली. माझ्या 12 फुटीच्या भिंतीमध्ये उभे पण 2 कॉलम सिमेंटचे असायचे. त्याच्यामुळे काय होतं, भिंत 12 फूट लांब बाय 4 फूट उंच 48 स्क्वेअर फुटाची न होता, सॉरी वरती 10 फूट, 12 फूट लांब बाय 10 फूट म्हणजे 120 फुटाचे न होता. ते साधारणतः 16-16 फुटाचे त्या 6, 5, 6 भिंती झाल्या. उभ्या आडव्या कॉलमनी सिमेंटनी त्या दबल्या बसल्या गेल्या त्या बॉक्ससारख्या. त्यामुळे क्रॅक कमी जातात. अशा छोट्या गोष्टी मित्रांनो, जो आपल्या हाताखाली असतो, जो आपल्या दृष्टीने कामगार आहे, जो गवंडी आहे, जो सुतार आहे, तो पण शिकवत असतो. ज्ञान मोठ्या इंजिनिअरकडनं पण घ्या, पण यांच्या ज्ञानाला तेवढंच महत्त्व द्या. खूप फरक पडतो. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.